तर मित्रांनो, ॲग्री डॉक्टर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रथमतः आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर ॲग्री डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तिथे दिसलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळत जातील. चला आज आपण बघूया की डाळिंब पिकाला नरकळी निघण्याचं कारण काय आहे व आपल्या झाडाला पाणी देऊन अक्षरशः 45 ते 50 दिवस झाले तरी मादी कळी ही खूप कमी प्रमाणात दिसत असेल किंवा नरकळी जास्त दिसत असेल. म्हणजे माझा उद्देश हा की 75 ते 80% आपली नरकळी दिसत असली तर कशामुळे दिसत आहे. याचं पहिलं कारण म्हणजे आपण रेस्ट पिरियडमध्ये आपल्या डाळिंब पिकाला वर कसं काम केलं आहे याचं पूर्ण आपल्याला पाणी दिल्यानंतर कळून जातं. काही लोक काय करतात की माल तुटल्यानंतर डाळिंब पिकाला अक्षरशः पाणीच देत नाही किंवा त्यांना खताचा डोसही देत नाही. तर न दिल्यामुळं ते आपल्या बागेमध्ये ज्यादातर नरकळी निघायचं कारण असते. कारण की कोणत्याही मालाला आधी माल उतरून गेल्यानंतर झाडामध्ये स्टोरेज तयार करण्यासाठी आपल्याला त्याला पहिले खताचा डोस देणं असतं. त्यावर आपल्याला काही स्प्रे घेणे असते, आपल्या पानाची चकचकी ठेवणे असते. कारण की माल उतरून गेल्यानंतर झाडामधली पूर्णतः ताकद त्या मालात निघून जाते आणि झाडामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला अन्नद्रव्य काहीही साठा शिल्लक नसतो. त्यामुळे आपला जो आंब्या बहाराचा माल असतो जो जून जुलैमध्ये तुटला जातो त्या टायमाला आपण झाडाला काही भेसळ डोस भरणे जरुरीचे असते. त्यानंतर बुरशीनाशकाचे स्प्रे घेणं असते. कारण की आपलं त्या टायमात जे वातावरण असतं पानगळ होते पिवळे होऊन ते न होता पानामध्ये तर आपलं जे काही पान आपलं चांगलं असलं डाळिंबाचं तर फोटोसिंथेसिस स्टोरेज तयार करण्यास आपल्याला मदत होते. त्यासाठी आपण कोणत्याही पिकाचं म्हणजे डाळिंब पिकाचं जास्तीत जास्त आपल्याला पानावर ध्यान देणं असतं. तर त्या काळामध्ये आपण जे काही सपोज तुम्ही जर झाडाला माल तुटून गेल्यानंतर जर त्याला पाणी दिलं नसेल किंवा तुम्ही भेसळ डोस भरला नसेल, जी काही त्याची काळजी घ्यायला पाहिजे ती न घेतल्यामुळे म्हणजे रेस्ट पिरियडमध्ये आपल्या झाडावरची आपण जर काळजी घेतली नसेल तर एक नरकळी निघण्याचं कारण असतं. दुसरं म्हणजे जर आपण बाग धरल्यानंतर आपल्या झाडाला म्हणजे बाग धरणी टायमाला जो काही पाण्याचा देण्याचा टाईम असतो त्याच्या अगोदर जो ताण असतो हा ताण जरी आपल्या झाडाला जास्त झाला असेल तरीही आपली नरकळी निघते. नरकळी हे कारण आहे कारण की अति ताण बी झाडाला सहन होत नाही. त्याला एक लिमिटेड ताण पाहिजे जेणेकरून मादी कळी निघण्यास मदत होते. आणि सारं जरी मेन मुद्दा म्हणजे आपण रेस्ट पिरियडमध्ये जर झाडावर चांगलं काम केलेलं असेल तर आपली कोणत्याही प्रकारची नरकळी जास्ती निघत नाही. पण हे जे कारण आहे की आपण रेस्ट पिरियडमध्ये झाडाकडे दुर्लक्ष करतो, बघत नाही, त्यामुळे आपली जास्तीत जास्त नरकळी निघत चालते. तर त्यावर आज आपण बघणार आहोत काही मादी कळी निघण्यासाठी काही फवारणी किंवा ड्रिपनी कोणकोणते खते द्यावे. पहिलं तर आपल्या झाडाला जर जास्तीत जास्त नरकळी दिसत असेल आपल्याला तर पाणी आपल्याला वाटत असेल की त्याला कमी करावं म्हणजे नरकळी निघणार नाही, चुकीचं आहे. थोडंसं आपण जर एक तास समथिंग आपण 2 तास जर पाणी देत असेल झाडाला तर आपल्याला 1 तास वाढवून पाणी द्यायचं आहे त्याला एक पाणी. कारण नरकळी जास्त असेल तर ती पटकन दिशी मोठी होऊन गळून जाते. ती गळल्यानंतर आपल्याला तिथं मादी कळीचा प्लॅन करायचा आहे. तर प्लॅन म्हणजे मादी कळी निघते त्या जागेवर तर आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे, मी तुम्हाला जे काही स्प्रे सांगत आहे ते स्प्रे आणि ड्रिपनी खते द्यायचे आहे किंवा मी सांगितले त्याप्रमाणे एक पाणी आपण थोडंसं जास्त दिल्यानंतर आपल्याला पुढं ही प्रोसेस सुरू करायची आहे तिथून पुढं. आणि एक शेड्यूल आहे आपलं, त्या शेड्यूल हिशोबानेच तुम्ही कोणत्याही हालतमध्ये त्या प्रमाणातच एक स्प्रे घ्या. कोणतेही स्प्रे इकडं तिकडं होऊन देऊ नका आणि ते स्प्रे जिथं आले तिथं घ्या. असं नाही की आज नाही घेतलं तर चालेल, नाही, 4 दिवसाच्या अंतराने स्प्रे आहे, ड्रिपनी खते आहे ते आपल्याला देणं आहे. आपली मादी कळी निघून जाईल. जिथं आपली नरकळी आहे ती नरकळीची जागा मोकळी झाल्यानंतर त्या जागेवर आपल्याला मादी कळी निघते. किंवा एक 100% मी तर नाही सांगू शकत पण एक आपण प्रयत्न आहे ते करू शकतो. बाकी नेचर असते पण आपला प्रयत्न हा 100% असेल. एक आपण बघूया. तर आपल्याला पहिली फवारणी जी आहे तर टाटा बहार प्लस चिलेटेड कॅल्शियम प्लस बोरॉन ही फवारणी घ्यायची आहे. ज्यामध्ये आपण टाटा बहार हे 2 ml घेणार आहोत, चिलेटेड हे 1 आणि बोरॉन हे 1 ग्राम. हे अशी
ही साऱ्या फवारण्या मी जी सांगत आहे हे आपल्याला 4 दिवसाच्या अंतराने घ्यायचे आहे. आणि दुसरी फवारणी आहे आपली रोको प्लस डेलिगेट. त्यानंतर आपली तिसरा स्प्रे आहे फॅन्टॅक प्लस कॉम्बी हे. त्यानंतर आपला चौथा स्प्रे आहे राजनंदिनी प्लस 05234. हे जसे मी काही स्प्रे सांगितले आहे हे आपल्याला स्टेप बाय स्टेप स्प्रे घ्यायचे आहे, जेणेकरून आपली मादी कळी निघण्यास मदत होईल. त्यानंतर आपल्याला काही ड्रिपनी खते द्यायची आहे. तर पहिलं म्हणजे 064506 प्लस मॅग्नेशियम सल्फेट. दुसरा आहे इसाबियन. तिसरा आहे 0720 प्लस मिलज. 4 नंबर आहे कॅल्शियम प्लस बोरॉन. 5 नंबर KSB प्लस PMB बॅक्टेरिया. हे आपल्याला झाडाला आपल्या ड्रिपनी द्यायचे आहे. तर हा शेड्यूल आपण एक फॉलो करा. 16 दिवसाचा शेड्यूल आहे. तर एक आपली कळी चांगली निघेल याची मी आशा करतो. निघेल असं एक प्रयत्न बी करूया आपण. त्यासाठी हा स्प्रे तुम्ही घ्या. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्याला कोणत्याही पिकाविषयी जर व्हिडिओ लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि काही अडचणी असेल तरी कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.